श्री राम जन्माचा अध्याय. श्री गणेशाय नमः. चतुरश्रोते करीते प्रश्न. तृतीय अध्यायी हनुमंत जनन. सांगितले त्वा संपूर्ण कथा अद्भुत नवलची. अनेके पुराणी साचार. हनुमंत जन्म कथा प्रकार वेगळाची असे विचार. पृथक पृथक कथियेला तरी पुराणांतरी विपरीत. कथा पडावया काय निमित्त याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. असे श्रोत्यांचे वाग्जाळ परी सोनिया कवी कुशळ. शब्द बोले अति रसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादी सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या वलीळा. जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोणी आसने की. जैसी रहाट घटमाळिका ते बी हे अवतार चरित्र देखा. की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची. की जपमाळेचे मनी तेची येती परतोणी. तैसे अवतार ब्रह्मांड भोनी फिरती माळे सारिखे. तरी कल्प परत्वे अवतार जे जे वेळी जे जे चरित्र. तैसेचे बोलिला सत्यवती कुमार कथा साचार तितुक्याही. एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक. तरी तितुकेही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे. रणा माझी एकांगवीर तैसा जाणिजे कवीश्वर. बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागर जे. सभा नायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत. प्रश्नावर शर सोडित आशंका समये लक्षणीया. मग कवीने धैर्य पठाण मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन. शास्त्र संमताचे बाण सोडी अभंगाणी वार. सत्व ओढी काढोणी सत्वर क्षमावेशे सोडी शर. परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित. श्रोत्या वक्त्यांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण. धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण. तो घन घोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित. पद्यरचना पक्षमंडित सुरंग मिरवित साहित्य. ऐसे शर सुटता पार भेदले श्रोतयांचे अंतर. डोलविले तेने शिर सुखर मोचनी भरे पै. वैर भावन सता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. क्षीराब्दीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांसी. निष्कपट श्रोता पुसत निराभिमान वक्ता बोलत. शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी. देवभक्ताचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध. की गुरु शिष्याचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा. असो ते हा बहुत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती. वर्म जाणी जे पंडिती चातुर्य रीती कळा ज्या. कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरीचे रत्ने काढित. एक गव्हाचे प्रकार बहुत करी जैसे सुगरिनी. एके मृतिकेचे घट अपार एका तंतूचे पट विचित्र. एक हेम बहुत अलंकार हाटक घडणार करी जैसा. एके काष्टी शिल्पकार युक्ती दाखवी अपार. तैसा तो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पै. असो हे चातुर्य करणे बोलावे लागले श्रोतया कारणे. पुढे रामकथा परिसणे श्रीधर चतुरा विनवितसे. मागील कथानुसंधान तृतीय अध्यायी निरूपण. सांगितले हनुमंत जन्म कथन मूळ ग्रंथाधारे. सिंहावलोकने तत्वता श्रोते परिसिजे मागील कथा. तिघी राण्या
जाहल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकयी जैसा शब्द बीजेचा मृगांक दिवसेंदिवस कळा अधिक की पळोपळी चढे अर्क उद्याद्री होणी पश्चिमे की करिता संत समागम दिवसेंदिवस वाढे प्रेम की अवधारे करुणी परम कीर्ती वाढे सत्वर तैसे राणियाचे गर्भ वाढती तो वशिष्ठ बोले दशरथा प्रती राया धर्मशास्त्री ऐसी रीती डोहळे स्त्रियांसी पुसावे ऐसे बोलता ब्रह्म ऋषी हर्ष वाटला रायासी नमोनी वशिष्ठ चरणासी राजेंद्र तेव्हा चालला जैसा शेचीच्या मंदिरात वृत्रासुर शत्रू प्रवेशत तैसाची अजपाळ सूत कैकयी सदनी प्रवेशे पिंड प्राशनाचे काळी कैकयी होती रुसली म्हणून राजेंद्र ते वेळी तिचे सदनी प्रवेशला दुती जाणवी ती स्वामिनी ते डोहळे पुसावया तुम्हा ते नृपती स्वयेत येथे सुमुहूर्त पाहुणिया सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकयी गर्भीन जैसी अल्पविद्या गर्वपूर्ण तैसे येथे जाहले जैसी गारुडियांची विद्या किंचित परिब्रीदे बाधिते बहुत की निर्नासिक वाहात रूपाभिमान विशेषपे बिंदू मात्र विषवृश्चिका परिपुच्छाग्र सदा वरुते देखा किंचित ज्ञान होता महामूर्खा मग तोण गणी वाचस्पती ते खडाने धेनुसी दग्ध किंचित परिलत्ता प्रहार दे बहुत अल्पोदके घट उचंबळत अंग भिजत वाहकाचे तैसे कैकयीस झाले तये वेळी प्रीतीने दशरथ आला जवळी आपण सेजेवरी निजली नाही धरली मर्यादा स्त्री सेवक अपत्यदासी श्वान मर्कट कुरूपियासी मर्यादा तुटता मग सकळासी ते आणिवार जाणीजे म्हणून मर्यादा काही तेथ कैकयीन धरी देखथा दशरथ तिसी डोहाळे पुसे नृपनाथ उभा समीप राहोणी म्हणे कैकयी बोल वचन तुझ जे आवडे मनातून ते मी समस्त पुरीबीन सत्य जाण प्रिय करे मग काय बोले ते वेळे तुम्ही काय पुरवाल डोहळे माझे मनीचे सोहळे पूर्ण करता दिसेना मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचिन प्राण परी तुझे डोहळे पुरबीन सत्य जाण सुकुमारे मग ती म्हणे जी नृपवरा डोहाळे हे माझे हेची अवधारा कौसल्या सुमित्रीची कुमरा दिगंतरा दवडावे पाठवावे दूर कानना त्यांचा समाचार पुन्हा कळेना आमचे वर्तमान त्यांची आकरणा सहसाई न जावे राज्य द्यावे माझी पुत्रा हेची डोहाळे होती राजेंद्रा तुम्ही म्हणाला धर्म खरा तरी तो दोष मजबरी घालीजे मज निंदितील सकळ लोक तो वाटेल परम सुख समस्त जना व्हावे दुःख हेची मजला आवडे ऐसे कैकयी वदे ते अवसरी ऐकता नृप खोचला अंतरी की काळजी घातली सुरी की अंगावरी चपळा पडे वचन नव्हे ते केवळ दुःखवल्लीचे श्रेष्ठ फळ की संचरले हळाहळ हृदयी वाटे दशरथा वाटे पर्वत कोसळला की काळ सर्प जिव्हारी झोंबला की तप्त शस्त्र घाय पडला अंगावरी अकस्मात कैकयी वचन कलोषोद्भव पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन राव घाबरा होय जैसा चतुरानन वेद हरण केले जेव्हा परमखेद पावला नृपवर ती सणेदीच प्रत्युत्तर मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला संसार तापे जे संतप्त ते संत समागमे जैसे निवत तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला तिचे नाव सुमित्रा सती परिणाम आयसीच आहे रीती वरकड नावे जी ठेविती तो ती व्यर्थची जाणीजे नाव ठेविले उदार कर्ण
अडकावे चिता जाये प्राण, बृहस्पती नाम ज्याला गुण, धड वचन बोलता नये, कमल नयन नाम विशेष, परी दोही डोळ्या वाढले वडस, क्षीर सिंधू नाम पुत्रास, परी तक्रतयासी मिळेना, नाव ठेविले पंचानन, परी जुंबक देखता पळे उठोन, जन्म गेला मागता कोरान्न, सार्वभौम नाम तया ते, नाम ठेविले जया मदन, तो निर्नासिक कुलक्षण, तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण, करणी नामा सारिखी, नृपाला ऐकता करणी, समोर आली हंसगामिनी, दशरथाची आचरणी, मस्तक ठेवी सद्भावे, स्त्रियास देव तो आपुला नाथ, पुत्रासी माता पिता सत्य, शिष्याशी गुरु दैवत, गृहस्थासी देवता थिती पै, म्हणून सुमित्रेने अजनंदन, पूजिला षोडशोपचारे करून, उभी ठाकिली कर जोडोन, आधो वदन सलोज, कैकई डोहाळ्याचे दुःख प्रबळ, राव विसरला हो सकळ, जैसा बोध ठसावता निर्मळ, तम जाळ वितुळे पै, राजा म्हणे सुमित्रेसी, काय डोहळे होता ती मानसी, ते मज सांग निश्चयेसी, कुरंग नेत्री सुमित्रे, मग किंचित हास्य करून, बोले सलजा धोवदन, जे ऐकता सुख संपन्न, आज नंदन होय पै, म्हणे हेची आवडी भोवस, कौसल्या गर्भी जगन्निवास, अवतरेल जो आदी पुरुष, जगद्वंद्य जगदात्मा, त्याची अवरात्र सेवा बरवी, वाटे मम पुत्रेची करावी, जाणीव शहाणी वाघवी, ओवाळावी तयावरुणी, सेवे परते थोर साधन, मम पुत्रासी न माने आण, आपुले अंगाचे अंथरुण, ज्येष्ठ सेवना लागी करू, त्रिभुवन राज्य तृणा समान, त्याहुनी अधिक ज्येष्ठ भजन, चारही मुक्ती वाटती गौण, ज्येष्ठ सेवे पुढे पै, सुधारस ते जोनी निर्मळ, कोणास आवडेल हळाहळ, उत्तम सांडोणी तांदूळ, सिकिता का हो शिजवावी, ते जोनी सुंदर राये केळे, कोण भक्षिलार्क फळे, कल्पद्रुमी जो विहंगम खेळे, तो नातळे बाभुळेसी, माणस सरोवरीचा हंस पाही, तो कदा न राहे उलूकग्रही, बुढी दिदिली क्षीराब्दी डोही, दग्धवन नावडे तया, नंदनवनीचा भ्रमर कदा काळी, अर्कपुष्पी रुंजीन घाली, जेने इंद्रभवनी निद्रा केली, खंदिरा गारी निजे तो, रंभे तुल्य जाया चांगली, सांडोनी प्रेत कोण कवळी, तैसी भजनी आवडी धरली, कदा विशी नरमे तो, म्हणून राजचक्र चुडामणी, माझी आवडी ज्येष्ठ भजनी, ऐसे सुमित्रेचे शब्द करणी, आकर्णिले दशरथे, वाटे अमृत प्राशन केले, की त्रिभुवन राज्य हातासी आले, तैसे नृपाचे मन संतोषले, आलिंगिले सुमित्रेसी, म्हणे ऐक सुकुमार राजसे, चंपक कळिके परम डोळसे, तुआ डोहळे इच्छिले जे माणसे, ते मी सर्वस्वे पुरवीन, नानाभूषणे अलंकार, ओवाळी तिजोरिणी नृपवर, दाणे देवविली अपार, सुमित्री हाती याचका, या उपरी ज्येष्ठ राणी, कौसल्या नामे ज्ञान खाणी, जे पुराण पुरुषाची जननी, ख्याती त्रिभुवनी जियेची, जे परब्रह्मरसाची मूस, की निज प्रकाश रत्न मांदूस, क्षीराब्दी जार धै विलास, जिने अंतरी साठविला, जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर, ज्याची आज्ञाधारक विधीशची वर, हृदयी ध्याय अपर्णावर, कौसल्या उदर निवासी तो, असो कौसल्येचे मंदिरी, प्रवेशता झाला श्रावणारी, सेवक राहविले बाहेरी, द्वार
मर्यादा धरोणिया कौसल्या ज्ञान कळा परम ती सांतर बाह्य व्यापला राम चराचर अवघे परब्रह्म न दिसे विषम कदाही सांडोणी जागृती सुसुप्ती स्वप्न नैनी ल्याली ज्ञानांजन चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्याचे दशरथ प्रवेशोणी अंतरी पाहे स्थूळ व श्रीवरी मग सूक्ष्म देह माझ घरी न दिसे कदा कौसल्या कारण कोठडीत पाहे साधर तव तेथे अवघा अंधार मग महाकारण उपरी थोर त्यावरी नुप्र चढनला तिथेही न दिसे कौसल्या सती मग चकित पाहे नृपती जिचे उदरी साठविला जगतपती तिची स्थिती कळेना मग परात परसात प्रवेशता होय अजपाळ सूत तो बैसली समाधिस्त निर्विकल्प वृक्षातळी अंतरी दृष्टी मुरडली वरदळ स्वनाम विसरली ब्रह्मानंद रूप झाली न चाले बोले द्वैताची जैसा परम सतेज मित्र तेथे डागणं लागे अणुमात्र स्वरूपी पौढता योगेश्वर ज्ञान राहे येलीकडे कल्पांत बिजू समशक गिळी पिपिले कामग कक्षेची घाली धेनू वत्स मृगेंद्रा कळी एखादे वेळे घडले हे परी चतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी श्रोत्रियांची यज्ञशाळे भितरी कोठे महारी प्रवेशल वडवानळा पुढे कर्पूर जाण की जलनिधी माझी लवण तैसी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराली असो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधीस्त जवळी उभा ठाकला दशरथ पाहे तटस्थ उगाची कौसल्या स्वस्वरूपी लीन हे दशरथासी नेनवे खूण म्हणे हे रुसली संपूर्ण तरीच वचन न बोले म्हणून राजचक्र चुडामणी कौसल्यजवळ स्वहे बैसोणी स्नेहती सरदही धरुणी समाधान करीतसे तरी ते न उघडी नयन नाही शरीराचे भान मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरून कौसल्या अलंकार कैचे एक सुवर्ण तरंग लटके एक जीवन तैसे विश्व नाही एक रघुनंदन आनंद घन विस्तारला ऐसी कौसल्याची स्थिती झाली राजा म्हणे हे झडपली की महद्भूते पूर्ण घेतली ओळखी मोडली येची राजा म्हणे देव ऋषी सिद्ध ही दिदला आशीर्वाद की पोटा येईल ब्रह्मानंद आदी पुरुष श्रीराम ऐकता राम नाम स्मरण कौसल्याने उघडिले नयन तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे राजा म्हणे होणी तेंबिनी कुरंगनेत्रे गजगामिनी काय जे आवडी असेल मणी डोहाळे पूर्वीन सर्वते भ्रमटाकी बोले वचन तो कौसल्या बोले गर्जून मी जगदात्मा रघुनंदन कैचे अज्ञान मज पासी स्थूळ लिंग आणि कारण याहुनी माझे रूप भिन्न महाकारण निरसून आत्मा राम वेगळा मी द्वैत अद्वैत महाद्वैत याहुनी वेगळा मी अतीत सचिदानंद शब्द जेथ खुंटोनिया राहिला जीव शिव हे दोन्ही पक्ष ध्याता ध्यान लय लक्ष या वेगळा मी सर्व साक्ष अंचिंत अलक्ष श्रीराम राजा म्हणे कौसल्य ऐके मी कोण आहे मज ओळखे डोहाळे पुसावया महासुखे तुझ जवळी बैसलो एरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सर्व गेले आटोन नाही स्त्री पुरुष नपुसकपण मी तू पण येथे कैसे नृप म्हणे हे महद्भूते घेतली ओळखी सर्व मोडली मग पुसे गोष्ट मागली धाकुटपणीची ती येते राजा म्हणे शशांक वदने गुण सरिते पद्मनयने वराड बुडोणी तुझ रावणे नेले होते आठवते की शत्रूचे नाम ऐकता करणी हाक फोडली भुजा पिटोनी म्हणे धनुष्यबाण दे आणोनी टाकीन छेदुनी दाही शिरे ताटिका मारुणी आधी
ऋषी याग पावविन सिद्धी महाराक्षस वधुनी युद्धी गाधी तनय तोषबीन शिवचाप परम प्रचंड मोडून करीन दुखंड माझी ज्ञानशक्ती जे अखंड पण जिंकुणी आणीन ते जेने निशक्षत्री केली आवणी पूर्ण त्याचा गर्व हरिण न लागता क्षण मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी सेविन घोर विपिन परिवारीसी त्रिशरा खर दूषण क्षणमात्रे टाकीन वधोण अग्नितृण जाळी जेवी रिसा वानरा हाती लंका घालीन पालथी माझा वज्रदेही मारुती परमपुरुषार्थी महावीर क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूची शिरे छेदिना पार पाषाणी पाना लोणी समुद्र लंकापूर घेईन मी कौसल्या कफोडी दारुण लंके पुढे माझविन रण महाडिसाळ कुंभकर्ण टाकीन छेदून क्षण मात्रे सहपरिवारे वधुनी दशशिर बंदीचे सोडविन सुरवर माझा बिभीषण प्रिय कर छत्र धरविन तयावरी स्वपदी स्थापुनी निज भक्त मी या विद्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष न पुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्रचाळक शुद्ध निष्कलंका भेदपये मी प्रळय काळाशी शासन करता आधी मायेचा निज भरता करता हरता पाळिता मज परता नसेची मी अजाजित सर्वेश्वर मीच नटलो सचराचर धरुणी नाना अवतार मी मज माझी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेतली यथार्थ फाटा फुटला से भूत बडबडत भलतेची पंचाक्षरी आणा पाचारुण महाराज सद्गुरु ज्ञान घण जो सरशिवजोद्भवनंदन बोलावून आणा बेगी जेने दर्भावरी धरली आवणी कमंडलू ठेवला सूर्यासनी इंद्र सभेसी गेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वशिष्ठ आला धावून राजा दृढ धरी चरण म्हणे कौशल्ये सारखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले म्या याग केला सायासी की पुत्र होईल कौशल्येसी तो मध्येचे बिबसी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसूते इच्या पोटा येईल रघुनाथ 30 गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकुपी पडेल तरणी कोरांना मागेल चिंतामणी सुधारस गेला कडवटोणी हे कालत्रयी घडेना क्षुधेन पिडेला क्षीरसागर सुरत ऋषी येईल दरिद्र तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना अंधत्वाले अभिनेत्री ताम्र नाणे मागे कणकाद्री अत्यंजन आंदेल स्तोत्रिया मंदिरी हे कालत्रयी घडेना असो वशिष्ठ कौशल्ये जवळी येऊनी विलकित ये वेळी तव ती श्रीरामरूप झाली अंतर्बाह्य समूळ न दिसे स्त्रियेची आकृती धनुष्यबाण घेऊनी हाती आकर्ण नयन विराजित देखे मूर्ती जगद्वंद्य मूर्ती पाहता आनंद घन सद्गद झाला ब्रह्मनंदन अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरून देहभाव वशिष्ठ कौसल्या ते अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी दशरथ परमांतरी घाबरा झाला नोनिया वशिष्ठासारखा महामुनी भूते झडपिला एक क्षणी या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी देसेना मी हतभाग्य संपूर्ण मग कैचे पुत्र संतान कौसल्या ही गेली झडपोण ब्रह्मानंदे मूर्छित निरपराध वदिला श्रावण तेने हे दुःख दारुण ऐसा तो महाराजा जनंदन जळाला पूर्णांतरी तो स्वानंद लहरी जिरोण वशिष्ठे उघडिले नयन राजा धावणी धरी चरण आनंदन माये अंतरी रायासी कैसे परी झाली की पुरी पुढता नौका आली अंधकुपी पडता तात्काळी हस्त सूर्य दिधला सर्पडंकिता गरुड द्यावे गरजे कोंडिता केसरी
पावे की क्षुदिता पुढे हे लावे क्षीरसागरे येवोनिया की बनव्यात जळता वरुषे धन की हुडहुडी भरता धडके कृशान की दरिद्रे पीडिता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ मज नवल हे वाटत तुझी भूते झडपिले आम्ही अत्यंत भाग्यहीन कैचे देखो पुत्र संतान मग हासिन्नला ब्रह्मानंदन काय गरजोनी बोलत जो नीलग्रीवर हृदय रत्न जो कमलध्ववाचे देवता चरण सणकाधिक करोणी यज्ञ हृदय संबळित वाहती पये तो वैकुंठपुर विलासी आला कौसल्येच्या गर्भासी मारुनी सकळ दुष्टांसी देव सोडविल बंदीचे जय जय कौसल्या बोलेली सत्य तितुके होईल यथार्थ तुझ होतील 4 सूत सत्य वचनार्थ राजेंद्रा शंखचक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रकटेल जगज्जीवन ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरोणी तरतील मध्याना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु ऐशी वशिष्ठाची वचने स्वानंद नभीची उड्डगणे की सत्यवैरागिरीची रत्ने निवडुनी दिधली दशरथा तेने कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत धावणी गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ झालो मी असो भरली 9 मास प्रसूती समय कौसल्यस कवण ऋतू कवण दिवस सावकाश ऐकाते वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्षी 9मी दिवस सूर्यवंशी जगन्निवास सूर्यवासरी जन्मला मध्यानाला चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्रीराम केवळ परब्रह्म त्यासी झाला म्हणता जन्म संत हसतील परम तत्वज्ञान व्यत्यजे ज्याची लीला ऐकता पार खंडे जन्म मृत्यू दुर्धर त्या रामाशी जन्म संसार काळत्रयी घडेना दाविली लौकिक करणी की कौसल्या झाली गर्भिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैचे क्षीरसागरी ओणी नारायण येऊणी अयोध्येसी झाला सगुण शेष लक्ष्मी सहित जगज्जीवन तेसाची तेथे संचरला जो अनंत कल्याणदायक अजाजित निष्कलंक भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतरला देव करीती जय जयकार करुणी राक्षस संहार म्हणती आत्ता अवतरेल हा रघुवीर बंध मुक्त करील आम्हा असो अयोध्यापुरी निराळी विमानांची दाटी झाली दुंदुभीची घाई लागली पुष्पे वर्षती अपार असो ते कौसल्या सती बैसली असता एकांती तो 8-10 वर्षाची मूर्ती सन्मुख दिखे अकस्मात निमासुर बदन सुंदर तेजे भरले निज मंदिर ज्या तेजाशी शशी मित्र लोपणी जाती विलोकिता पद कमल मकरंद सेवना भ्रमरी झाली क्षीराब्धी कन्या कदाही न विसंबे चरणा कृपण धना लागी जैसा संध्या रागारुण बालार्क दिव्य रत्नाचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती चंद्रक्षय रोगे कष्टी होऊन निजांगाची 10 शकले करुण सुर वाढला रामचरणी स्वानंद घणी घेतसे रमापदी रंगली दिवसनीशी तो बंधू पाहुणा आला शेशी तोही राहिला अक्षय भावयासी नव जायची महागारा ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्व रेखा चक्रादी चिन्हे उत्तम याचा अर्थ ऐकता परम सुख होये भक्तासी सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्व रेखा सत्यशील धार्मिक भाविका ऊर्ध्व पंथ दाविती विद्यामंदे मत्त गज एक भाग्यमध्ये डोलती
सहज त्यासी आकर्षवया सहज अंकुश पायी झळकतसे पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम ते जग माऊली सप्रेम ते पदी सुरबाडली अहंकार जड पर्वत शरणांगता बाधक यथार्थ तो फोडावयासी तळपत वज्र पायी रामाच्या भवसागर तारावया गहन जहाजाद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धरासुर त्यांचे छेदावया क्षीर देदीप्यमान दिव्य चक्र राम तळवा झळकतसे मळ सहित प्रपद सुंदर घोटीव त्रिकोण यंत्राकार इंद्र नीळ उपमा साचार न पुरती कठीण म्हणोनिया पदतले आरक्त साजिरी वसे ते सरसोजोद्भव कुमारी विश्रांती घ्यावया रात्री रामचरणी रंगली हो किती पापे हरावी दिवस रजनी म्हणून श्रमली जन्नू नंदिनी शुभ वाकी होनी रामचरणी विराजे मांड्या सुकुमार सावळिया तेथे सुरवाडली मित्र तणुया किये माणूजा अपवाद चुकवावया महदाश्रय करीतसे ऐसी रामपदी त्रिवणी साचार प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे माघ मासी सौभाग्य नर प्रातस्नानासी धावती भक्त मोक्ष साधक संत हेची राजहंस विराजित वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपताती चरण ध्वज झळके स्पष्ट तोची जाणे जे अक्षयवठ तेथे सनकादिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी जाहले प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता देही असता विदेहता येत हाता भक्ताच्या त्या प्रयागी कष्ट भोवत येता जाता भोगितो अमित हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रकटे सत्य भक्ताच्या तोडर वाकी नुपुरे असुरावरी गर्जती गजरे वाटे नभ गाळून एकसरे पोटऱ्या जाणो ओथिल्या की सरळ कर्दळीचे स्तंभ की गरुड पाचूचे उगवले कोंभ की इंद्र निळ गाळोणी सुप्रभ जाणो झंगा ओतिल्या मिळाल्या सहस्त्र चपळा ते साकासे झळके पितांबर पिवळा वरी तळपे कटी मेखळा पाहता डोळा आल्हाद कटी मेखळे वरी महामणी की पंक्ती बैसले वासरमणी दाहकत्व सांडोणी जगणी श्रीरामाच्या लागले वेदांतीच्या श्रुती गहण अर्थ बोलती जे विशोधून तैशा शूद्र घंटारुण झोण शब्द करीती रसाळ देखून कठी प्रदेशो सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र वाटे त्या दुःखे स्वशरीर वाहन केले दुर्गेचे गंभीरावरत नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्वरजतम गाळून त्रिवळी उदरी विराजे कौस्तुभ तेज अपार पाहता भुलती शशीमित्र गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्तहार डोलती तेवी की त्या मुक्ताच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्तारूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली मुक्तमाळाचे तेज गहन परी त्याचा पालटला वर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांगी रघुपतीच्या नीळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिशे शुभ्र ते साम्लान सुमनहार श्याम तणुवरी शोभत श्यामलांगी अति निर्मळ वरी डोळे वैजंती माळ पुष्करी चक्रचाप सोढाळ सुरंग जैसे मिरवितसे की मेधी सुस्थिरावली क्षणप्रभा तैसी वैजंतीची शोभा सहस्त्रमुखाच्या जिभा गुणवर्णिता सिनल्या हो अनंत भक्त हृदयी धरले तरीच वक्षस्थळ इंद्रुंदावले ब्रह्मानंद मुरुणी ओतले हृदयस्थान सत्यपये
श्रीवत्स झळके सव्यांगी श्रीनिकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका मित्रकन्येवरी जाणवी जळ की राका इंदू प्रभीने शोभे निराळ की दैदिप्य मणींद्र नीळ आवरण त्यावरी काश्मीराचे की हळाहळ झाले अपार म्हणून धावला कर्पूर गौर चंदन रूपे तो प्राणी मित्र श्यामलांगी जडला हो तैसी उटी दिसे सुढाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ की मुक्त फळांचा गोळा सुढाळ इंद्र निळा चर्चिला शंखचक्र धनुष्यबाण चोहो हाती शोभायमान हस्तकटकांचे तेजे करून उजळी तण भाते क्षणे प्रभेची चक्रे तळपती तैशा मुद्रिका करी झळकती किंवा उपासक यंत्रे रेखिती तेची गती येथे दिसे प्रळय अग्नीने उघडिले नयन तेवी कीर्ती मुखे परिपूर्ण निष्कलंक रोहिणी रमण पदकर दही डोलतसे कंबो कंठ अतिशोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंदस्मित वदन विराजित कोटी मन्मथ ओवाळीजे विद्रुम वर्ण आधर सतेज माझी ओळीने झळकती द्विज त्या तेजे शशी नक्षत्रे तेजपुंज झाकोळती पाहता त्रिलोकीचा मिळवणी आनंद ओतले रामाचे वदनारविंद आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद धनुष्याकृती शोभती स्वानंद सरोवरीची कमल दले तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपा दृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही कुंडले तळपती मकराकार की जडले रोहिणीवर की अंगिरा पुत्र भृगुपुत्र विचार पुसती रामाते की वेदसागरीच्या रत्न ज्योती पूर्व उत्तर मीमांसक निश्चिती कुंडल रूपे जाणविती अर्थ विषय स्वामी ते श्रीरामतणु सुकुमार तेने शोभती अलंकार पीतवर्ण टिळक सुंदर अणोपम्य रेखिला सुवर्णोदके नदीचा पूर निळगिरीचा पाठारी निरंतर तैसा टिळक सुंदर विशाळ भाळी झळकतसे जैसा कल्पांतीचा दिनकर तैसा मुकुट दिसे सुंदर तेजे तळपतसे अपार चक्रा माझी न समाये दावाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरीय वस्त्र रुळत दशांप्रती मुक्ते झळकत कृतिका पुंज जया परी ते परम तेजाळ क्षरोदक की शुभ्र येशा चढले बीक शुभ्र श्वेत मृडानी नायक कर्पूर करुणी उटिला की कीर दिव्य रजत तगट घडले की पारदे कैलास आडवरिले की जाणवी तोये ओपविले दिनकरनाथे स्वहस्ते सचिदानंद तनु सगुण अति कुसुमाभास पूर्ण त्याची रंगे करुण निलोत्पले राबविली नभासी चढला तोची रंग त्याच्या प्रभेने रंगले मेघ इंद्रनिळ ही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशले तेथीची सौंदर्य अद्भुत गरुड पाचूंसी तेजे दिसत मर्ग ज्यासी बीक चढत तणू सावळी देखोणिया तो वैकुंठीचा बेल्लाळ सुंदर भक्त मंदिरांगण मंदार कुरवंडी करुणी सांडावे साचार कोटी मकर ध्वज वरोणिया ब्रह्मांड फोडणी बाहेरी अंगीचा सुवास धावत वरी लावण्यामृत सागर कैट भारी लीलावतारी साधक जो पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर लीला विग्रही श्रीधरवर हृदयी रेखिला निरंतर निज भक्ती प्रेम भरे असो कौसल्या बोले ते अवसरी भक्तवत्सला मधुकैठ भारी तू आता बाळवेश धरी माझ्या उदरी अवतरे लोक म्हणतील कौसल्यानंदन ऐसा होई तू मनमोहन अमलदल राजीवनयन हास्य वदन विलोकी सजल जलद वर्ण कोमळ कौसल्ये पुढे झाला बाळ तव ते परम सुवेळ पुष्यार्क योग ते समयी जो क्षीरसागर वासी तमाल नीळ तो कौसल्ये
पुढे झाला बाळ, चरणांगुष्ठ धरुनी कोमळ, मुख कमळी घाली तसे, भक्त चरणी लागले बहुत, गोड गोड म्हणून वाखाणीत, या लागी गोडी रघुनाथ, स्वये पाहतचा कोणिया, की स्वचरण गोडी सेवित, भक्तासी लोभ लागावया बहुत, म्हणून या कौसल्यासुत, कौतुकार्थ दावितसे, पुत्र झाला कौसल्येस, लागला वाद्याचा एकची घोष, सुरांसहित ऋस्वराधीश, जय जय कारण भी करीती, सुमन संभारते अवसरी, देव वर्षती अयोध्येवरी, दुंदुबीनाद अंबरी, न मायेची ते धवा, हळदी कुंकुमे ताटे भरुणी, बिदोबिदी धावती सुवासिनी, पावल्या कौसल्याच्या सदनी, वेगे करुणी ते धवा, मंगळतुरांचा एकची नाद, घरोघरी ब्रह्मानंद, ते समयीचा आनंद, भोगींद्र वर्णू शकेना, आनंदला ब्रह्मनंदन, चहूकडून धावले ब्राह्मण, जैसा क्षीरसागर देखून, क्षुधार्ती वेगे पावती, की महापर्व काळ प्रकटला, प्रयागासी धावे भक्त मेळा, की गावा समीप परिस निघाला, दुर्बळ धावती लोह घेऊनी, की तृषाकांत गोभार सकळी, धावती जैसे गंगा जळी, की वृक्ष दाटले देखुनी फळी, विहंगमे जैसी झेपावती, तैसी ब्राह्मणाची ते वेळी, दाटी झाली राजा जवळी, पुत्रमुख पाहवया ते वेळी, दशरथ राव चालिला, दशरथ म्हणे याचकासी, जे जे इच्छा असेल मानसी, ते ते मागा मज पासी, येच समयी देईन मी, भांडारे फोडवणी बहुत, याचकासी म्हणे दशरथ, मोठा बांधुणी आमित, आवडे तितके न्याता, समागमे घेऊणी ब्राह्मण, महाराज तो आजनंदन, प्रवेशला आनंदे करुण, कौसल्या सदनी ते धवा, दशरथे करुणी या स्नान, केले आधी पुण्य वाचन, पाहावयासी पुत्र वदन, राजा जवळी पातला, श्रीराम वदन ते अवसरी, निहाळीता तोषला अंतरी, मधुबिंदू घालुनी मुखाभितरी, मधुकैट भारी तृप्त केला, श्रीरामाचे जातक, करी तेव्हा अनुरूप नायक, गोभूरत्ने असंख्य, मग देत याचकासी, रत्न जडित सिंहासन, त्यावरी माये बैसली राम घेऊन, मृगांक वर्ण चामरे जाण, दोघी ढाळती दोहीकडे, पीक पात्र घेऊणी हाती, समीप विलसे एक दूती, कणकांबरीची घेऊणी बुंथी, बैसली सती कौसल्या, बहुते वेष्टले विद्वजन, त्यासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान, 700 स्त्रिया धावून, येत्या झाल्या दशरथांच्या, जैशा केवळ विद्युलता, तैसे अलंकार वस्त्रमंडिता, पाळा कौसल्ये भोवता, शोभला कैसा ते वेळी, महामाया आदी भगवती, ती भोवती मिळाल्या अनंत शक्ती, की सूर्यचक्रासी वेष्टती, किरणे जैसी तया परी, वशिष्ठ गुरु होऊनी पुढे, विलोकी श्रीरामाचे रूपडे, जे जे जन्म कर्मणी वाडे, ते राया पुढे सांगत, म्हणे हा क्षीरसागर विहारी, जन्मला कौसल्याच्या उदरी, निज जन तारावयासी निर्धारी, अवतरला आदि पुरुष, 12 वर्षे यासी भरता, एक द्विज येईल अवचिता, प्रार्थोनिया दशरथा, घेऊन यासी जाईल, आरंभी सोडून एक बाण, एक राक्षसी वधिल दारुण, गो ब्राह्मण मख पाळन, करील जाण पुत्र तुझा, कृषाण प्रवेशे शुष्क विपिनी, तैसा जाळील राक्षस मख रक्षणी, पुढे चरण स्पर्शे करोणी, एक ललना उद्धरिल, परम प्रचंड कोदंड, ते स्वादंड बळे करील दुखंड, एक पत्नी व्रत प्रचंड, वीर होईल त्रिभुवनी, महायोद्धा एक ब्राह्मण, त्यास जिंकिल न लागता क्षण, बंधू सहित परतोण, अयोध्येसी येईल, राज्यी बसत हा वरिष्ठ, मग एक होईल अरिष्ट, नगर लोक पावती कष्ट, खेद
कट करतील हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन मग स्त्री समवेत कानन चतुर्दश वर्षे सेविल हा अणसता आश्रमात एक राक्षसे येईल अकस्मात याचे स्त्रियेस नेईल सत्य षण्मासपर्यंत निर्धारे मग हा स्त्री शोधिता अरण्यात वानर मिळतील अकस्मात एक वानर उन्मत त्यास मारी लहान कळता ब्रह्मांड नाचविल नखाग्री ऐसा एक वानर केसरी जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील तो शुद्धी आणता राघवेंद्र पाषाणी पालाणील समुद्र शरण इले करजनी चोर चिरंजीव त्यासी करील हा मारुनी राक्षसा सकळा सोडविल सुरांच्या बंदीशाळा मागुती येईल स्वस्थळा अयोध्यापुरा गजरेसी 11 सहस्त्र संवत्सर राज्य करील हा राजेंद्र पुढे पुत्रासी युद्ध थोर करील कौतुके करोणिया शेवटी अयोध्याभिमानी घालोणी नेऊन ठेविल वैकुंठ भोनी ऐसे जात काय कोणी करणी राव दशरथ तोषला स्तनपान करिता रघुनंदन पाहे वशिष्ठाकडे परतोण की वाल्मिक भाष्य संपूर्ण कथिले येणे अवलिले तो सुमित्रेसी झाला पुत्र म्हणून धावत आले विप्र क्षीरसागराहुनी श्रीधर कौसल्या मंदिरी पातला तव तो भोगेंद्र पाळती घेत पाठी राका पातला त्वरित सुमित्रेचे शेजेरी घत बाळ दशा धरोणिया सुमित्रा स्वप्न देखत की मज झाला सुलक्षण सूत सावध होणिया पाहत पुढे खेळत बाळक तो ऐसा जन्मला सुमित्रानंदन विप्रांसहित दशरथ येऊन तात्काळ केले पुण्य वाचन जात कर्मादी सर्वही कैकईस झाले 2 कुमार ते विष्णूचे शंखचक्र अवतार परी कैसे जन्मले तो विचार कैकईस नेनवे सुसुप्ती माझी कैकई निमग्न जैसा पंख करते तपाषाण पुत्र येऊणी 2 जण दोहीकडे खेळताती दासी येऊणी कैकई प्रती थापटोनिया जागी करीती 2 पुत्र जन्मले निश्चिती सावध होणी पाहे पा कैकई पाहे पुत्र मुख तो मित्र आणि मृगांक तेवी 2 खेळती बाळक देखता सुख वाटले राये तेथे येऊन अवलोकिले 2 नंदन सुखी केले याचक जन वस्त्राभरणे करोणिया 12 दिवस पर्यंत महोत्सहा राव करीत मंगळ तुरे गर्जत रात्रंदिवस राजगृही 13वे दिवशी वशिष्ठ ऋषी नामकरण ठेवी 4घांसी कौसल्येचा राम तेजोरासी जो वैकुंठवासी जगदात्मा सुमित्रेचा आनंदन त्याचे नाम ठेविले लक्ष्मण जो काद्रवेय कुलभूषण विष्णू शयन जावरी करी कैकेयीचे जे कासूत भरत शत्रुघ्न निश्चित 4 दाशरथी जगविख्यात ऐका चरित्र तयांचे ज्यांची जन्म कर्म लीला ऐकता पळ सुटे सर्व दुरिता जैसा महाप्रभंजन सुटता जलद जाळ वितुळे पै रामकथा मानस सरोवर तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर साहित्यक मुक्ते सुढाळ थोर सेवा निरंतर आदरे श्रीरामकथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश प्राशन करा सावकाश अति सुरस ग्रंथ हा पुराण पुरुष परात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येत अवतरला साचार त्याचे चरित्र परिसा पुढे स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर चतुर्थाध्याय गोड हा श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु।